राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। वंचित बहुजन अघाड़ी के अध्यक्ष प्रकाश अंबेडकर का आज जन्म दिवस है। इस मौके पर वंचित बहुजन अघाड़ी के युवा शहर अध्यक्ष सचिन दिलीप आहिरे और युवा जिला अध्यक्ष कपिल आहिरे के नेतृत्व में मालेगांव के दहना इलाके में रक्तदान शिविर का आयोजन किया गया। इस रक्तदान शिविर का आयोजन करने वाले आयोजकों ने कहा कि आज भी देश के गरीब आदिवासियों और जरूरतमंद लोगों को समय पर रक्त नहीं मिल पाता है और आज इस रक्तदान शिविर में एकत्र रक्त की सभी बोतलें जरूरतमंद और आदिवासी लोगों को समर्पित कर दी जाएगी। इस संबंध में रक्तदान शिविर में हिस्सा लेने वाले और इसका आयोजन करने वाले लोगों ने क्या कहा है, देखिए आगे वीडियो में। आज आपण इथे मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे संदर्भात कशासाठी केलेला आज काय दिवस आहे? आज बाळासाहेबांचा वाढदिवस आहे। त्यानिमित्त आम्ही युवक आघाडीकडनं रक्तदान शिबिरचं आयोजन केलं आहे। त्यानिमित्तानं सगळे गोरगरीब लोकांना अडचण ज्यावेळेस येते त्यावेळेस रक्ताची खूप कम राहता विषय, त्याच्यामुळं रक्तदान शिबिर चांगल्या गोष्टीसाठी आपण आयोजित केलं आहे। हे बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय भीम जय भारत। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय एकलव्य, अस्सलाम वालेकुम। आज 10 मे आमचे श्रद्धेय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आम्ही आज स्वाभिमानी दिवस म्हणून साजरा करत असतो आणि त्या स्वाभिमानी दिवसाचं औचित्य साधून मालेगाव शहर युवक आघाडीतर्फे हा भव्य दिव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे। म्हणजे वंचित आघाडी कशा बाबतीत पुढे आहे याचं उदाहरण आहे। आज आदिवासी भागातून म्हणा गोरगरीब लोकांकडे ज्यांना ब्लडचं जेव्हा गरज पडते, आवश्यकता असते, तेव्हा त्यांना कोणी ब्लड अवेलेबल करून देत नाही। सिव्हिल हॉस्पिटलला चक्रा मारून बघा, तिथे भरपूर लोक असे ब्लड मागत फिरत असतात। असे भरपूर आम्ही अनुभव आलेले आहेत आणि आज जो रक्तापासून वंचित आहे, एखाद्या पेशंटला जीव वाचवण्यासाठी जर ब्लड लागत असेल त्याच्यासाठी ते नजरेसमोर ठेवून आज युवक आघाडीने जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे, मी त्यांना खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो। असा म्हणजे कोणीही रक्तापासून कोणताही पेशंट वंचित राहू नये यासाठी असूच ते उपक्रम यांनी राबवलेला आहे आणि अशा सगळे प्रोग्राम राबवून आम्ही वंचित बहुजन आघाडी पुढे नेऊ आणि अशीच गोरगरिबांची सेवा करू कुठल्या ना कुठल्या माध्यमातून। एवढंच बोलतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो। सर्वप्रथम आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या जन्मदिनाच्या सर्व वंचितांना हार्दिक शुभेच्छा। वंचित बहुजन आघाडीतर्फे संपूर्ण भारतभरात आजचा हा दिवस बाळासाहेबांचा जन्मदिवस आम्ही स्वाभिमान दिवस म्हणून पाळतो। बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हे जे आंदोलन चालवलेलं आहे, हे खऱ्या अर्थाने हजारो वर्षापासून या देशामध्ये शोषित, कुपेक्षित, वंचित आणि पीडित आहे त्यांच्या मुक्तीचं आंदोलन आहे। हा फक्त राजकीय वारसा किंवा राजकीय विचार नसून हे वंचितांच्या आर्थिक मुक्तीचं देखील आंदोलन आहे आणि हा विचार बाळासाहेबांनी समस्त भारतीय वंचितांना विश्वासात घेऊन आम्ही सत्तेमध्ये येऊ शकतो, प्रस्थापित पक्षांना आम्ही गाडू शकतो, हा विश्वास समस्त भारताला बाळासाहेबांनी त्यांच्या मेहनतीने दिलेला आहे। आणि त्यांचे समाजातीलच विरोधी जे बाबासाहेबांचं खाऊन बाबासाहेबांना झालेलं आहे, पण बाबासाहेबांच्या आंदोलनाला मातीमोल करण्याचं काम ज्यांनी केलं, आज बाबासाहेबांचे रक्त बाळासाहेबांच्या रूपाने संपूर्ण देशभरामध्ये पुन्हा एकदा ज्या उपेक्षितांना वंचितांना बाबासाहेबांनी माया लावली होती त्या वंचितांना पुन्हा एकदा उभारण्याचं काम बाळासाहेब करत आहे। खऱ्या अर्थाने बाळासाहेब हे बाबासाहेबांचा दैदीप्यमान प्रकाश आहे आणि तो पूर्ण भारतभर पसरत आहे आणि म्हणून बाळासाहेबांचा हा जन्मदिवस आम्ही स्वाभिमान दिवस म्हणून पाळत असतो आणि आजच्या दिवशी विविध उपक्रमाद्वारे वंचित बहुजन आघाडी संपूर्ण देशभरात वंचितांना सोबत घेऊन
विविध कार्यक्रम विविध उपक्रम देत असते। त्याच्यापैकीच एक मालेगाव शहरातील वंचित बहुजन आघाडीची शहर आघाडी जी आहे, शहर युवा आघाडी जी आहे, त्यांनी रक्ताची जी गरज वेळोवेळी गरजूंना पडत असते त्याचं महत्त्व लक्षात घेऊन बाळासाहेबांच्या आजच्या वाढदिवशी या ठिकाणी रक्तदानाचा शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे। आम्ही मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो।